काही मोहिमा अपूर्ण राहतात, पण मनातली जिद्द कधीच थांबत नाही. पावसाळ्यातल्या त्या अपूर्ण मोहिमेची आठवण अजूनही ताजी आहे. पावसाळ्यातल्या त्या अपूर्ण मोहिमेची आठवण अजूनही ताजी आहे. निमगिरीचे ते आव्हान आजही तसंच उभं आहे. निमगिरीचे ते आव्हान आजही तसेच उभं आहे. नमस्कार, मी मिलिंद ताजवे तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे नवीन अशा ॲडव्हेंचरस व्लॉगमध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत किल्ले निमगिरी उर्फ निंबगिरी या किल्ल्याचा ट्रेक करण्यासाठी. बाजूलाच असलेला हनुमंतगड उर्फ हनुमंत्या हा या किल्ल्याचा जोड किल्ला आहे. आणि आज माझ्यासोबत ट्रेक करण्यासाठी किरण आलेली आहे. हॅलो. दोघंही मिळून आज निमगिरीचा ट्रेक पूर्ण करण्याचं ठरवूनच आलेलो आहे. कारण मागच्या वर्षी मी आलो होतो, पावसाळा होता आणि चिकट पायऱ्यांमुळे तो मला रद्द करावा लागला. ती खंत राहिली होती मनात, तर आज आलेलो आहोत. आणि खांड्याची वाडी जे बेस विलेज आहे तिथपासून इथपर्यंत यायला 15 ते 20 मिनटं आणि वरती किल्ल्याला जायला अर्धा पाऊण तास. तर छोटा ट्रेक आहे, सो नो प्रॉब्लेम. चला तर मग ट्रेकला सुरुवात करूया. थोडंसं पुढे गेल्यानंतर त्या पोलच्या बाजूलाच एक स्कूल आहे, मराठी शाळा आहे. तर आज सुट्टी आहे त्यामुळे ती बंद आहे, पण आपण पाहूयात जवळ जाऊन. शाळेपासून मळलेली एक पायवाट गडाकडे गेली आहे. पुढे जात असताना एक वास्तू आपल्या नजरेस पडते. ती वास्तू म्हणजे स्थानिकांचे श्रद्धास्थान काळूआई देवीचे मंदिर आहे. एका मोठ्या विहिरीपासून उजव्या बाजूने पुढे गेल्यावर जी पायवाट आहे तिथून देवीचे मंदिर हा आपला पहिला टप्पा आहे, जिथे आपण अगदी 10 मिनिटांमध्ये पोहोचतो. अगदी एक 2-5 मिनटं पण पुढे नाही आलो आपण. आपल्याला या ठिकाणी एक मोठी विहीर दिसलेली आहे, जी की आणखीन एक लँडमार्क आपण म्हणू शकतो. ॲक्च्युली लँडमार्क असं काही या ठिकाणी ना स्पेसिफिक असं म्हणावं असं इथली परिस्थिती नाही आहे. कारण किल्ला इतका जवळ दिसतो, गळ दिसते हनुमंतगड आणि निमगिरी, त्यामुळं फारच जवळ आहेत. या किल्ल्याची उंची पायथ्यापासून 300 मीटर तर समुद्रसपाटीपासून 1108 मीटर असून किल्ला गिरिदुर्ग या प्रकारात मोडतो. ही जी मधली घळ आहे ही डोळ्यासमोर ठेवायची आहे. इकडचा हनुमंतगड आहे, इकडचा निमगिरी आहे. आपण या ठिकाणी पायवाट इतकी मळलेली आहे ना, चुकण्याचा कुठं प्रश्नच येत नाही. पण तरी कोणाच्या मनात डाऊट असेल तर फक्त ती जी घळ मी आता दाखवली तिला पण डोक्यात ठेवायची. बघूया ना जाऊन. हा, हे काय मंदिर आहे. या ठिकाणी या रस्त्याने जात असताना आता आपल्याला एक मंदिर दिसलेलं आहे. ते काळूबाई देवीचं मंदिर आहे. जाऊन आपण दर्शन घेऊया. इकडनं पण एक रस्ता येतो वरती या साईडने. या ठिकाणी मंदिराच्या पायऱ्या ज्या आहेत त्या चढायच्या अगोदर एक प्राचीन शिल्प आहे दगडामध्ये कोरलेलं. ते खूपच प्राचीन आहे. मी ते जवळनं दाखवतो तुम्हाला. हे बघा, पायऱ्यावरती आहेत आणि हे ते शिल्प आहे. अतिशय प्राचीन असा हा दगड आहे. या ठिकाणी सुद्धा एक त्याच प्रकारचं शिल्प आहे आणि हा मार्ग मंदिरात गेला. आज मंगळवार म्हणजेच देवी आईचा वार असल्यामुळे स्थानिक लोक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर आले होते. मंदिराच्या गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेश नाही. मंदिराच्या बाजूलाच काही पुरातन शिल्प ठेवली आहेत. ती सुद्धा आपण न विसरता पाहिली पाहिजेत. इथनं आपण बाहेर आलो आणि इथून या बाजूने खाली उतरायचं आपल्याला.
मागच्या वर्षी एकदा येऊन गेलो ना किल्ल्याला, त्याच्यामुळं यावेळेला रस्ता जो आहे तो आणखीन बेटर पद्धतीने आपण आलो आहे 100% या ठिकाणी. आता हे पहा माझ्या पाठीमागं, म्हणजे मंदिरापासून आपण 5 मिनिटाचं सुद्धा अंतर नाही आलेलो. हे पहा दिसलं लगेच तिथं. ते ह्या ठिकाणी मागच्या वेळेला झाडी झुडपं जास्त होती, तर आता निश्चितच इथं गावकऱ्यांनी वगैरे इथली झाडी जी समोरची आहे ती मोकळी केली असेल. आपण पाहू शकतो या ठिकाणी गणपतीची मूर्ती आहे, शिवपिंड आहे. तर आपण आज जाऊन जवळनं मी ती दाखवणार आहे. आणि जसं मला आठवतंय तसं याच्या एक्झॅक्ट समोर इथे सुद्धा एक शिल्प होतं. अरे वा, पूर्ण झाडी काढली आहे पूर्ण. नाहीतर ह्या मागच्या वेळी मी आलतो ना, हे बघा इथं ते शिल्प आहे ज्यावरती एक पुरुष आणि स्त्री या दोघांचं ते शिल्प आहे. आणि इथून थोडं पुढं गेल्यानंतर आपल्याला त्या 42 विरगळे मिळणार आहेत. गणपती बाप्पा हे नंदी महाराज आहेत आणि ही शिवपिंड आहे. आणि या ठिकाणी सुद्धा काही शिल्प आहेत ज्याच्यावर काही शिल्प कोरण्यात आलेली आहेत. त्या ठिकाणी आता माग गणपती बाप्पा, शिवपिंड, नंदी महाराज आणि काही नक्षीदार दगड जे आहेत ते आपण तिथं पाहिले. आणि मोकळाच पट्टा आहे सगळा. पण थोडं पुढं आल्यानंतरही आपल्याला आणखीन एक विरगळींचा खजिना पाहायला मिळणार आहे. तर तुर्तास तो आपण शोध घ्या. ओके, यस. अगदी म्हणजे या किल्ल्याचं खरंच वैशिष्ट्य आहे की तुम्ही कितीही नौखे असू द्या किंवा माहितगार बिलकुलही नसू द्या, पायवाटत इतकी मळलेली आहे ना प्रचंड. आणि मला दिसतंय समोर, हे बा आता हा मी चाललोय पुढे. आणि या ठिकाणी उजवीकडे जर आपण टर्न घेतला राईट साईडला, हे पहा या ठिकाणी उजवीकडे एक रस्ता गेलेला आहे. ठीक आहे, वरकरणी तो दिसत नाही, पण हे पहा मागणं आत्ता आपण आलो राईट साईडला वळायचंय. म्हणजे त्या गणपती बाप्पांचं त्यांचं दर्शन घेऊन आलो ना, 2 मिनिटं पुढे चालत यायचे फक्त. दिसलं नाही तरी सुद्धा व्यवस्थित पाहत राहायचं. बघा झाडी भरपूर आहे इथं, एखाद्याला वरकरणी कळणार नाही. पण हा सगळा विरगळींचा खजिना. हे पहा माझ्या पाठीमागं, हे पहा तिथपासनं जो सुरू झालाय तो अगदी तिथपर्यंत आहे, लांबपर्यंत. तर सगळ्याच्या सगळ्या विरगळी आपण जवळनं पाहणार आहोत. आणि तत्पूर्वी जसंही आपण आतमध्ये आलो ते पहा मागे त्या ठिकाणी चपेटदान मारुती आहे आणि मोठी मूर्ती आहे, खूप छान आहे. मागच्या वेळी मी आलो होतो ना त्यावेळेला इथं एकटा होतो, झरा वाहत होता पाण्याचा आणि हा प्रदेश बिलकुल माहीत नव्हता त्यावेळेला. फर्स्ट टाइम आलो होतो, तर जंगली प्राण्यांची वगैरे भीती वगैरे किंवा काय असं थोडंसं वाटत होतं. कारण मागे एक बाबा पण होते, ते मला बोलले होते की तुम्ही कशाला एकटे यायचं वगैरे. आणि आजकाल तर बोलूच नका, आजकाल तर एवढे बिबटे आलेत आमच्या इकडे. मी हा पूर्ण परिसर जो आहे तुम्हाला एकदा दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. अतिशय सुंदर जे झाडींमुळं जो थंडावा निर्माण झाला आहे ना, अप्रतिम आहे, क्लास. किरण तिकडे विरगळी पाहते. आपण काय करूयात, बजरंगबलीचं दर्शन घेऊया पहिलं आणि मग विरगळी पाहत सगळ्या. हे पहा, ही आहे इथली विरगळ नंबर 1, ज्याच्यावरती एक वीर बसलेला आहे, त्याच्या हातात तलवार आहे आणि घोड्यावर बसलेले आहेत ते दोघं. आणि मागे पण एक स्त्री आहे, ठीक आहे, ते बसलेले आहेत घोड्यावर. आणि हे असे वेगवेगळे इथे 4 जण आहेत. हे असे सगळे अक्षरशः भरपूर आहेत. हे पहा इथं पण 2 जण आहेत, एक स्त्री आहे आणि ह्या पुरुष असावा. तर दोघांनी हात जोडलेला आहे, नमस्कार केलाय. हे पहा, हा एक जो दगड होता हा मला कळलेला नाहीये काय, मागच्या वेळी पण मी पाहिला होता. कारण विरगळ जी आहे जनरली गोल नसावी असा अशी माझी माहिती आहे. हे ठेवलंय कशावर तरी पद्धतशीर. हे पहा,
तर या ठिकाणी त्या विरगळी संपलेल्या आहेत आणि जसंही संपलेल्या आहेत, जसं मी बोललो मागे, हे पहा इकडे आल्यानंतर पूर्ण हा जंगल मार्ग आतमध्ये गेला आणि हे जे आहे हा एक नाला ओढा वगैरे आहे जिथनं पावसाळ्यामध्ये पाणी वाहत राहतं. तर त्यावेळेला ते थोडं मला भीतीदायक वाटलं होतं. ऑब्व्हियसली मी एकटा पण होतो, त्यामुळं हे पहा हे पूर्ण जंगल इथं थोडंसं दाट झालेलं आहे. त्या सर्व विरगळी पाहून पुन्हा किल्ल्याची वाट धरायची. बोर्ड आलेला आहे किल्ल्याच्या पायथ्याचा. म्हणजे हा इथपर्यंतचा ट्रेक जो आहे लिटरली 15-20 मिनिटं म्हटलं तरी चालेल. काय किरण किती वेळ लागेल इथपर्यंत? समजा एखादा माणूस कॅमेरा वगैरे घेऊन नाही आला, इथपर्यंत त्याला किती वेळ लागेल? 15-20 मिनिटं देणार. 15 to 20 मिनिट्स, यापेक्षा जास्त नाही. बोर्ड दिसलेला आहे. वा, मागच्या वेळेपेक्षा थोडी झाडांची स्वच्छता दिसते मला. म्हणजे झाडांच्या फांद्या वगैरे किंवा हे छाटलेलं आहे बऱ्यापैकी. हे पहा, हे जे बोर्ड आहे हे बोर्ड या ठिकाणी होतं लावलेलं आहे ना. थोडा ह्याच्या पण दिसतोच आहे आणि आपण हा, या ठिकाणी या बोर्डवरती काही माहिती दिलेली आहे. ती माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे व्हिडिओमध्ये, ठीक आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी एक निवारा आहे आणि त्या ठिकाणी अजून एक बोर्ड आहे. शिवाय इथे एक मचाण आहे लोखंडी उंच. मागच्या वेळेला मी आलो होतो त्या मचाणाच्या वरती गेलो होतो, पण माझ्या लक्षात आलं काही जाण्यात काही पॉईंट नाही, कारण आहे म्हणून आपण चढलो वरती. पण आपण जेव्हा कधी कोणी येऊ तर काही चढण्याची गरज नाही, सरळ खालच्या खाली आपल्या मार्गाने आपण जाऊ शकतो. पक्ष्यांचे वगैरे एवढे भारी आवाज येतात ना. हाच आवाज आहे ना सह्याद्रीमध्ये आल्यानंतर ऐकायला भारी वाटतो. क्लास. इथपर्यंतचा प्रवास संपूर्ण सपाटीवर असल्यामुळे अजिबात थकवा जाणवला नाही. पण इथून पुढे निमगिरीचा लोखंडी रिलिंग्सचा टप्पा येईपर्यंत झाडाझुडपांमधून आणि दगडगोट्यांमधून खड्या चढणीचा मार्ग आहे, जो थोडा असला तरी थकवणारा नक्कीच आहे. व्यवस्थित हे बघ, इकडनं जर आलं ना तर जास्त कन्व्हिनियंट जाते. जमेल का थांबू? त्या पुढच्या दगडावर पाय ठेव ना. हां हां, ओके. हां, कुठनं? तशी सेम दाट झाडी मग तिकडे जायचं का परत झाडीतनं? नको बाबा. मागे बॅलन्स वगैरे जाईल. हा, आता इथून वरती जी चढण आहे ना ही थोडी खडी चढण आहे, कारण जागेवर आहे. ऊन जाणवायला लागले बरं का आता. ही जी घळ आहे ना, ही घळ ही दृष्टी पडत पाहिजे. आता इकडनं रोड चालला इकडं, इकडून मग परत असं जाईल. की कुठं पायाखाली हाताखाली स्नेक तर नाहीये, एवढं बघ फक्त. चल, या ठिकाणी पावसाळ्यात आहे ना नक्की या मार्गातनं पाणी वाहत असणार आहे. आता या ठिकाणावरतून आहे ना रिलिंग्सचा लोखंडी मार्गाचा तो एकदम स्पष्ट दिसतोय, अगदीच जवळ आहे. मागच्या वर्षीच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. किल्ला सोपा आहे, ट्रेक सोपा आहे, पण इथल्या ज्या पायऱ्या आहेत, पायरी मार्ग जो आहे तो तुटलेला आहे आणि खूप जास्त पावसात सातत्याने पाऊस पडत असल्यामुळं पायऱ्यांवरती शेवाळ साचतं, चिकट होतात. म्हणजे हात ठेवला तरी पाय ठेवला तरी अशी अवस्था लास्ट टाइम झाली होती आणि खूप विचारपूर्वक मी निर्णय घेऊन माघारी गेलो होतो. चला निघूया पुढे.
आणि आपण त्या रिलिंगच्या टप्प्यापाशी येऊन पोचलेलो आहोत. हा मार्ग आहे, इथनं आपण वरती आलो आणि आल्यानंतर हा रिलिंगचा टप्पा आपल्याला दिसतच असेल. प्रवास इथपर्यंतचा शॉर्ट आहे, वेळ नाही लागत टेक्निकली, पण दम निश्चित लागतो कारण खडी चढण आहे जागेवर. त्यामुळे म्हणजे जे रेग्युलर ट्रेक करतात त्यांना काय नाही, पण क्वचित कधीतरी येत असतील त्यांना थोडं दमछाक होईल, परंतु तरीसुद्धा इझी ग्रेड लेवल ट्रेकिंगची आहे 101%. हे पहा, हा रिलिंगचा मार्ग इथून वरती गेला. ही ती मधली घळ जी आपल्याला सतत दिसत राहते आणि हा आहे हनुमंत्या उर्फ हनुमंतगड. आणि इथून रस्ता हे बघा, पायवाट क्लिअर गेलेली आहे. इकडे येताना आहे ना, पायवाटेचा काहीच प्रॉब्लेम नाही, इतकी मळलेली की चुकूच शकत नाही. फक्त तेवढी एकच पॉईंट लक्षात ठेवायचा, घळीवाला बस. आणि आता या ठिकाणी किरण, तिकडे जाण्या अगोदर आपण इकडे थोडी गुहा आहे ती पाहूयात आणि तुला थोड्या वेळा रेस्ट पण करता येईल. काय झालं, आत्ता 10 मिनटापूर्वी किरणला त्रास झाला, सनस्ट्रोक आय गेस, किंवा तिला पित्त पडलं बाहेर. त्यामुळं म्हटलं तिला आपण तिथं गुहेमध्ये थोडा वेळ रेस्ट करू. नाहीतर या बाजूला जर गेलो आपण तर लगेचच किल्ल्याच्या जुन्या त्या काळातल्या पायऱ्या इथे आहेत, तुटलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी, तरी पण मॅनेजेबल आहे. आणि हे इकडं म्हणजे इकडं आपण जाणार आहोत. छोटीशी गुहा आहे, हे पहा, सावकाश आहे का बघा. किरण तिथनं आली, तो मार्ग वरती गेला. ओके, हे बघ, ही आहे गुफा, छोटीशी आहे. हे पहा, प्रचंड सावली आहे आणि इथं चूल वगैरे पेटवतात लोक त्या ठिकाणी पण. आणि इकडनं रोड गेलाय मागे, पण आय गेस मागे काही असेल नसेल, माहिती तर माझ्या नाही आहे, काही नसावं तिकडे. तर थोड्या वेळ या ठिकाणी आपण रेस्ट करूयात. किरण आणि मी ज्या गुहेमध्ये थोडा वेळ रेस्टसाठी थांबलो होतो त्याच्या बाजूलाच मधमाशांचे एक मोठे मोहोळ होते. जसेही माझ्या लक्षात आले तिथून हळुवारपणे पण घाईत आम्ही दोघेही निघालो. मधमाशांची जी भीती आहे ना, ती फार भयानक आहे. तरी पण काही बेसिक गोष्टी माहीत होत्या. ट्रेकला जाताना आहे ना, कधी डिओड्रंट्स, परफ्युम्स यांचा वापर करायचाच नाही. केला आणि मूळ असलं, विषय संपला. हाच तो पॅच होता की ज्या वेळेला मी लास्ट टाइम आलो होतो तर इथनं मी रिटर्न गेलो होतो. हे पहा, इथे जे आहे पूर्ण, इथं पायरीच नाही आहे, पण इथूनही माणूस एक वेळेला चढतो. पण ह्या ज्या पायऱ्या आहेत तिथपर्यंत, तर याच्या मधोपर्यंत मी गेलो होतो इथपर्यंत. आणि तिथून वरच्या ज्या पायऱ्या होत्या त्या प्रत्येक पायरीवरती इंचभर सुद्धा जागा नव्हती, सगळीकडे नुसतं शेवाळ होतं. सो 102% मी पडणार होतो, मला माहीत. विचारपूर्वक निर्णय घेतला, मागे आलो. पण आज ती अपूर्ण मोहीम आपल्याला पूर्ण करायची आहे. सोपा ट्रेक आहे, पण पावसाळा सोडून यावं हाच एक सल्ला आहे माझा. पण बडी आहे, पायरे मार्ग तुटलेला आहे पण मॅनेजेबल आहे, इझी आहे. किरणवरती गेली आहे, तिथं थांबलेली आहे. त्या ठिकाणी एक छोटीशी गुहा पण आहे, चौकट आहे. ठीक आहे, चला आता मी पण सुरुवात करतो आणि आपण पटकन गडमाथ्यावरती पोहोचूयात. ह्या ज्या पायऱ्या आहेत ना, या इतक्या शेवळलेल्या होत्या. हे बघा, इथं एकदम छोटी पायरी आहे ही, आणि खाली तर तसाच रस्ता आहे पूर्ण. सो पावसाळ्यात हे खरोखर रिस्की आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला एक छोटीशी देवडी वजा एक गुहा आहे छोटीशी,
सैनिकांसाठी वगैरे असणार आहे. कारण त्याचा आकार पाहता वरती जे येतात ह्या स्टेअर्स वरतून त्यांच्याकडे निश्चितपणे लक्ष राहते. आणि त्याच्यानंतर डावीकडे हा छोटासा टप्पा, 4 पायऱ्या. चल, आणि हे पाहू शकता हा जो आहे आय गेस हा शेवटचा टप्पा आहे. आणि एक्झॅक्ट या बाजूला इथनं एक पाऊलवाट दिसते वरती जाणारी, आणि त्या तिथे दूरवर पायऱ्यांचा टप्पा दिसतोय हनुमंतगडाचा. थोड्या रिस्की आहेत आणि तटबंदीचे क्लिअर अवशेष दिसतात. एक झेंडा पण दिसतोय तिकडे त्या बाजूला. तर हनुमंतगड जो आहे हा निमगिरीचा जोड किल्ला आहे. म्हणजे काही ठिकाणी तर माझ्या असं वाचण्यात आलं की पूर्वी हनुमंतगड हा म्हणजे निमगिरी किल्ल्याचाच भाग होता, पण याला 2 किल्ले म्हणून गणलं जातं. आणि त्या किल्ल्यावर सुद्धा पाण्याची काही टाकी आहेत, तेवढेच काय ते अवशेष त्या किल्ल्यावर आहे, त्या गडावर आहे. आणि या गडाचा हा जो शेवटचा टप्पा आहे तो आता आपण पूर्ण करून घेऊया. चलो, जय शिवराय. जसंही आपण या शेवटच्या पायरी टप्प्यावरती येऊन पोहोचतो, इथं आल्यानंतर हे पहा, थोड्या वेळापूर्वी आपण इथे उभं होतो, इथून आलो, तिकडनं मी हनुमंतगड दाखवला, त्याचा पायरी मार्ग जो आहे तो इथनं क्लिअर दिसतोय. ठीक आहे, इथनं आपण आलो. हे वरती आल्यानंतर या ठिकाणी काही छोटे छोटे चौकोन आहेत. हे बघा, या ठिकाणी तर बऱ्यापैकी मोठा आहे. या ठिकाणी हे निश्चित लॅम्प वगैरेसाठी असणार आहे. या ठिकाणी तो खड्डा आहे, हा कसला आहे काही कळत नाही, कारण इकडनं आहे, हा थोडा बुजला आहे. आणि एक्झॅक्ट सेम इथे पण आहेत बघा, 1, 2, आणि हा पायरी मार्ग तिथपर्यंत गेला आहे. जुन्या काळात या ठिकाणी निश्चित दरवाजा असणार आहे. जेव्हा पूर्वी दरवाजा अस्तित्वात असेल त्यावेळेला तर तो निश्चित त्या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, जस्ट या ठिकाणी ही एक छोटी खोली आहे. तर हां, आणि या ठिकाणी पायऱ्यांचा एक मार्ग जो आहे वरतून येतोय, पण हा निश्चितच हा तुटलाय, बरोबर, म्हणजे पूर्वी हा असणार आहे. तर या मार्गाने आपल्याला खाली येता येते. तर या ठिकाणी निश्चित काय होतं हे तर आपल्याला सांगता येणार नाही, पण देवडी असू शकते, सैनिकांसाठीची जागा, किंवा अजून काही साठवण्यासाठी, किंवा हे पहा काय वरतून पण आतमध्ये येण्याची जागा आहे. ठीक आहे, देवडी वगैरे असू शकते सैनिकांसाठी, अजूनही काही असू शकतं, निश्चितपणे आपल्याला सांगता येणार नाही. पण ही अतिशय मस्त जागा आहे, कारण हा पहा ना, बरं, हा दगड पूर्ण चिरून हा पायरी मार्ग तयार केलेला आहे. ज्यावेळेला तो पूर्ण असेल त्यावेळेला तो कसा वाटत असेल, पूर्ण असेल त्यावेळेला. काय दाखवते किरण? कुठे? नाही, ते मुंग्यांचं वारुळ आहे. हा, मुंग्यांचं वारुळ आहे, ते मधमाशांचं नाही. आणि या ठिकाणी आणखीन एक गोष्ट पाहायला मिळाली की ही जी खाच आहे, हे पहा, हे पाण्यासाठीचं आउटलेट आहे. हे बरोबर पाणी जे आहे हे खाली जाणार, म्हणजे ज्या वेळेला आतमध्ये कुठं पाणी येणार असेल त्या ठिकाणी तर त्या नळी वाटे ते पाणी या खोलीच्या बाहेर डिरेक्टली काढून दिलेलं आहे. आणि मस्त एकंदरीत. आता आपण वरती जाऊयात. गडावर झालेला आहे प्रवेश. किरण मॅडम, तुमचं स्वागत आहे. आता कसं वाटतंय तुला? त्रास झाला होता मगाशी? आधी जरा बरं वाटतं, आता जरा बरं वाटतं. कशामुळे त्रास झाला? काय उन्हामुळेच झाला असं. उन्हामुळे ना? बरं आहे पण आता? हा, खूप दिवसानंतर आले ना. आय थिंक हडसर नंतर परत आम्ही 2 जण बरोबर आलोय. आता या ठिकाणी आल्यानंतर मला इथे 2 मार्ग दिसत आहेत. एक डाव्या साईडने गेलाय, हे पहा, आणि इकडे एक मार्ग गेलाय. तर मला असं वाटतंय की कदाचित ही जी गडफेरी आहे ह्या गडफेरीचा मार्ग असावा. म्हणजे समजा इकडनं जर गेलो तर परत फिरून इकडनंच येणार, आणि इकडनं जरी गेलो तर इकडनं येणार, असं काहीतरी असावं असं मला वाटतं. या ठिकाणी थोडंच पुढं आल्यानंतर आपल्याला पाण्याच्या टाक्या दिसलेल्या आहेत. या ठिकाणी
ओके, शंकराची पिंड दिसलेली मला बाहेरनं. एक मंदिर आहे छोटंसं, आपण पटकन दर्शन घेऊया. जुनी वास्तू आहे, छत नाही आहे याला, पण आतमध्ये शंकराची पिंड आहे आणि एक शिल्प आहे. दोन्ही बाजूंनी हत्ती आहेत आणि मध्ये देवता आहे. तर अशा प्रकारच्या शिल्पाला गजशिल्प म्हणतात. ठीक आहे, तर हे गजशिल्प आहे आणि शंकराची पिंड सुद्धा थोडी तुटलेल्या अवस्थेत आहे. या ठिकाणी आत्ताच गजलक्ष्मीचं शिल्प पाहिलं आणि शंकराची जी पिंड आहे ती पाहिली आणि पुढे 4 पावलं चालल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अजून पाण्याची 2 टाकी दिसलेली आहेत. हे पहा, पाणी जे आहे अगदी खराब झालेलं आहे. तो जो दिसतोय समोर ना, तो सिंधुळा वाटतोय मला. जसं मी बोललो होतो, या किल्ल्यावरची सगळी टाकी अतिशय मोठी आहेत, एकदमच प्रशस्त आहेत. यातलं एक सुद्धा टाकं मला छोट्या आकाराचं दिसलेलं नाही. सगळीचे सगळे आवडढव्य आहेत, फक्त खोली इथनं कळत नाही आहे, पण जनरली ही खोल असावीत असं सुद्धा मला वाटतं. ही जी आत्ता 2 टाकी आपण पाहिली, सगळ्यात शेवटला जे आत्ता पाहून पुढे आलो, तर आल्यानंतर हे पहा, इकडनं तो रस्ता येतोय असा आणि बाजूला हा मोठा कातळकडा आहे. इथंच कळते आपल्याला की या ठिकाणी काही अवशेष आहेत. हे पहा, या ठिकाणी एक गुफा आहे. या ठिकाणी पण काही चर खोदलेले आहेत. इकडे पण आहे काहीतरी. बरोबर या गुफेच्या बाजूला इथेही एक गुफा आहे, पण आतमध्ये काही नाही आहे. खाली ओलं चिकचिक झालेलं आहे सगळं आणि दगड दिसतोय आतमध्ये. आणि हे काय इथपर्यंत संपलंय, काही नाही आहे. या साईडला थोडीशी गेली ती आतमध्ये. हे बघा, इकडनं पण एक रस्ता गेला आतमध्ये, सरपण वगैरे ठेवलेलं आहे. ठीक आहे, तिकडे पण नक्की काहीतरी आहे. या ठिकाणी एक गुफा आहे, इथं पाणी साचलंय. नाही स्लिपर नाही. मोठी दगडी ही जी मगाची खाच होती, ही इथून खाच होती ही. आणि इथं सरपण वगैरे ठेवलेले. आणि ही गुहेच्या आत गुफा आहे. अरे बापरे, मोठी जागा आहे. आतमध्ये सगळी घाण आहे, कांदे वाटाटे काय काय सोलून ठेवलेले आहे. पण मोठी रूम आहे ही. लाईटमध्ये दिसते का पाहू आपण. हां, हे पहा, हे बघा किती प्लास्टिकचा कचरा करून ठेवला आहे गुफेत सुद्धा. हे पहा, मोठी रूम आहे बरं का एकदम. हां, मोठी रूम आहे. तर ही जी आतमध्ये जी रूम आत्ता होती बऱ्यापैकी मोठी आहे. आपण आतमध्ये जवळपास आतमध्येच गेल्यासारखं होतं, पण पूर्ण नजरेत दृष्टिक्षेपात आलं आपल्याला आतमध्ये काय आहे ते कळलं. आतमध्ये ऑलमोस्ट 10 बाय किंवा 15 बाय 10 किंवा असं काहीतरी एक रूम आहे, जे की मोठी म्हणू शकतो आपण, की डोंगराच्या पोटात असं काहीतरी लपलं आहे. ठीक आहे, भारी होतं. किरण काय आली नाही, तिथं उभी थांबली. ती बोलली नाही मला नाही यायचं, तुम्ही या जाऊन. ठीक आहे यार, आता आलो आहे, गुफा आहे. आणि मी तर नेहमी असं करतो की ज्या वेळेला आपल्याला वाटतं की यार इट इज सेफ, तरच मी ते गोष्ट करतो. कारण आपण किल्ल्यावरती येतो, कोणाला माहीत नसतं आपण खाली, गावकऱ्यांनी कधीतरी कोणीतरी बघितलेलं असतं आणि अख्ख्या किल्ल्यावर कधी कधी कोणीच नसतं. सो नो बडी नोज की तुम्ही इथं आहात म्हणून. सो शक्य तेवढी काळजी घ्यायची आपल्याला. ठीक आहे, या किल्ल्यावरती ही वास्तू आहे हे आपल्याला कळलं आहे आणि भारी होती. नीट खाली बघून पाय ठेवाय आणि एकदम स्टेबल चाल, आपला बॅलन्स जाईल किंवा
निश्चित आपण परत तिथं प्रवेशद्वाराला पोहोचणार बघ. चुकून एखादा असं कलांडा जरी गेला ना गेलं हा खाली. बघ ना. सावंड असेल, जीवधन, हडसर या किल्ल्यांबरोबरच निमगिरी ही छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1670-71 मध्ये घेतला असावा. तत्पूर्वीचा आणि त्यानंतरचा इतिहास देखील निमगिरीबाबत मौन बाळगून आहे. आत्ता आहे ना या ठिकाणी मी पडलो एकदम फ्री फ्लोमध्ये. ते फ्री स्टायलिंग हाणामारी कशी असते तसं फ्री स्टाईलमध्ये पडलो आत्ता इथं. हे पहा ही जागा आहे, पूर्ण गवत दिसतंय. हे इतकं स्लिपरी आहे गवत, म्हणजे हे पहा हे असं आहे ना पूर्णपणे अशी चादर पसरल्यासारखं आहे. आणि या ठिकाणी पाय सरकला माझा आणि या ठिकाणी मी पडलो. पण गवताची गादी होती, काहीच लागलेलं नाही किंवा असं काही जाणवलं पण नाही. फक्त सरकलो आणि पडलो. असू द्या. आय थिंक गडफेरी पूर्ण झालेली आहे किंवा थोड्या वेळात होणार आहे, बघूयात नक्कीच. आणि इथून आपल्याला हा पण गड दिसतोय समोरचा, हनुमंतगड. ओके ऑलमोस्ट. हा किरण हळू बरं का. आता परत तसा स्लिपरी पॅच आला, मी दाखवतो तुम्हाला. थांब बरं का किरण, मला दाखवू द्या हा पॅच. हे पहा हा पॅच दिसतोय हे पूर्ण. आणि इथून तो आहे हा उतार आहे, एकदम एक्झॅक्ट दाखवतो मी. हे पहा हा पूर्ण उतार आहे तिथपर्यंत. ह्याच्यावरती पाय सरकण्याचा किती चान्स आहे. आता पाय तिरके ठेवतो मी. आता पाय आहे ना मी तिरके ठेवते. बघा किरण सरकली की आता स्केटिंग सारखं वाटतंय. हे ना घसरगुंडी. आमचा मिकी असतं ना इथं 10 मिनिटं थांबून घसरगुंडी खेळला असता. घसरगुंडी लिटरली. हे पहा वरतून जो आपण खाली येतो ना डायरेक्ट फ्लो आहे, पूर्णपणे फ्लो आहे गवताचा. तर म्हणजे ग्रीप शूजची किती चांगली असू द्या, ग्रीप मातीवर दगडावर बसते, या सरकणाऱ्या गवतावर नाही. अजूनही तसाच रोड आहे बरं का खालपर्यंत. आत्ताच या इथनं असं आपण खाली आलेलो आहोत आणि फायनली पुन्हा एकदा त्या पॅचजवळ आलेलो आहोत. हे पहा हे जे झाड आहे उंबराचं, ही आपण एक ओळख खूण म्हणून लक्षात ठेवली जाताना. काही गरज नाही आहे, पण आता जसं की 2 मिनिटापूर्वी झालं होतं, किरण बोलले आपण रस्ता चुकलो की काय, तर मी तिला तिकडनं पाठीमागणं येताना लांब दाखवलं. म्हटलं तो ते उंबराचं झाड आहे, एवढं एकच झाड आहे इथं दिसतंय. आणि तिथनंच आपण वरती घुसलो होतो. आणि जे मगाच्या जे स्टार्टिंगला आपल्याला प्रश्न पडला होता त्याचं उत्तर पण आपल्याला मिळालं की गडफेरी पूर्ण होते म्हणजे जेव्हा आपण इकडनं वरती येतो तर एक रोड इकडनं गेलेला आहे वरती आणि एक रोड तिकडनं गेला. आपण जाताना इकडनं गेलो, असं फिरून 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 पूर्ण गडफेरी करून या रस्त्याने परत इथपर्यंत आपण आलेलो होतो. म्हणजेच कुठल्याही बाजूने आपण गडफेरी सुरू करू शकतो, पण मला असं वाटतं की जे समोरून आपण गेलो ते आयडियली योग्य राहील. तर अशा प्रकारे संपूर्ण गड प्रदक्षिणा पूर्ण झालेली आपली. गडमाथा अतिशय लहान आहे त्यामुळं पटकन फिरून होतो, वेळ लागत नाही. छोटा ट्रेक आहे. पावसाळ्यात या ठिकाणी येणं आपण टाळलं पाहिजे 100%. कारण सगळे ज्या पायऱ्या आहेत त्या खूप एक तर स्लिपरी होतात आणि वरतीसुद्धा स्लिपरीच भाग आहे. इवन आत्तासुद्धा मला अनुभव आला होता, मी पडलो होतो. कारण गवत जे आहे ना ते एक त्याच्यावरती शूजची ग्रीपच बसत नाही, तर ते वेगळ्या प्रकारची स्लिपरी, ते सटकलं का सटकलंच. तर अशा प्रकारे गडावरती एक साधारणतः 8 टाकी आहेत आणि टाकी सगळी मोठी आहेत बरं का. या गडाचं वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो. त्यानंतर काही गुहा आहेत, त्या पण छान होत्या. त्यानंतर गजशिल्प आहे, एक शंकराची पिंड आहे. तर दुर्गा अवशेष एवढेच आहेत आपल्याला पाहायला मिळतात. पण छान होता एकंदरीत किल्ला. तर व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असणार याची मला खात्री आहे. नक्की लाईक करा आणि चॅनलवर जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण गड किल्ल्यांची भ्रमंती ही आपली सदैव चालूच राहते. चला पुन्हा भेटूया एका नवीन किल्ल्यावर. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.